वागदाच्या खऱ्या बैरीच्या खऱ्या पूर्वी मालका पाटीकऱ्या मावल्याई दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी तुझा 9 दिवस होळीचा कार्यक्रम आम्ही थाटामाटा साजरा करणार आहोत। वर्षी पण 9 दिवस रात्रीचं पोर हिंडतील फिरतील, त्यांना कुठल्याच प्रकारची दुखापत झाली नाही पाहिजे। नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकणी दर्शन। मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन। तर मित्रांनो, आता शिमगोत्सव जोरदार चालू होणार आहे आणि वर्षभर कोकणकर या सणाची वाट, जशी गणपतीची वाट पाहत असतो तशी शिमग्याची सुद्धा वाट पाहत असतो। कारण शिमगा सणामध्ये आपल्या देव आपल्या घरी येतो, तर कोकणकरांचा देव प्रत्येकाच्या घरी जातो। तर इतर ठिकाणी देवाच्या भेटीसाठी लोक मंदिरात जातात, परंतु कोकणातला शिमगा सण असा आहे की देव त्याच्या प्रत्येक कोकणकराच्या घरी येतो, असा हा सण असतो। तर त्याला आजपासून सुरुवात झालेली आहे। आजपासून सुरुवात म्हणजेच की गावोगावी होळी, म्हणजे काय म्हणतात त्याला, फागपंचमी असं म्हटलं जातं। तर गावोगावी होळी केली जाते। काही गावामध्ये 9 होम हे वाडीमध्ये असतात आणि त्याच्यानंतर 10वा हा होम शिमग्यावरती म्हणजे सानेवरती होतो। परंतु आमच्या गावामध्ये असं असतं की आधी आमच्या शिमगे असतात, त्यामुळे 8 होम आमच्याकडे होतात आणि 9वा होम आमच्या सानेवरती होतो। तर पौर्णिमेकरांचे जे शिमगे असतात असं म्हटलं जातं, जे पौर्णिमेचे शिमगे असतात त्यांचा 10वा होम हा सानेवरती होतो। अशा पद्धतीने ही प्रत्येक गावची पद्धत वेगवेगळी असते, परंपरा वेगवेगळी असते, त्याप्रमाणे हे रीतिरिवाजाप्रमाणे चालत असतात ह्या गोष्टी। तर आत्ता मी चाललोय होळीवरती, पोरं मगाशी आली होती, ताशे वगैरे घेऊन गेलेत पुढे, तर मी आता मागून चाललोय तिथे। होळी आहे आज, शिमगा होळी वाजवत गाजवत आपल्या ठीक आहे होळीच्या ठिकाणी घेऊन यायचे आणि रात्री खेळ वगैरे खेळले जातात। अशी खूप मजा असते, धमाल असते, 8 दिवस खूप धुमाकूळ असतो होळीवरती। तर आज जास्त शूट करता येईल का सांगता येत नाही, कारण का आपलं भजनसुद्धा आहे। आता जेवढं होईल तेवढं शूट करतो आणि भजनाला निघायचं आपल्या त्वरितच। तर चला आता होळीवरती जाऊया। इकडे पोरं सगळे तयारी करतायत, आधी पूर्वतयारी। तर होळी घेऊन आणली जाते शेवरा आणि तो खड्ड्यामध्ये पुरला जातो आणि त्याला उभा केला जातो। त्या साईडला तिकडे ते बघा तयारी चालू आहे। एक नंबरला मुंबई, एक नंबरला मॅचवरनं भांडणं चालू आहे यांची। आल्यापासून आहे ना ताशे वाजवतात, आल्यापासून ताशे वाजवतात आहे। हे ढोल पडलाव काय? अरे सुरुवात नाही झाली अजून, जेव्हा ढोल पडलाव। इकडे बघा, इकडे आपल्याला शेवरा लावायचा आहे। मेहनत घेत आहेत अमर आणि कुणाल या ठिकाणी। इकडे होळीवरती मस्त इकडे क्रिकेट वगैरे खेळत असतो आम्ही रात्रीचे होळीवरती। यावर्षी मैदान नाही केलेलं आहे, करायचं आता। 9 दिवस आता होळी पेटवली जाणार आहे आणि होळीवरती प्रत्येक घरातून, आमच्या वाडीतल्या प्रत्येक घराची पाळी असते की भारा एक आणून टाकला जातो। तर प्रत्येकजण आपापले जे कवल तोडतो वर्षभराची, म्हणजे शेतीसाठी जी कवल तोडले जातात त्यातला एक एक भारा प्रत्येकजण टाकत असतो होळीवरती आणून। तर ज्याच्याकडे शेती नाही, जे लोक करत ते लोक पेंड्याची असो किंवा गवताची वरण असो ते लोक ते आणून टाकतात आणि अशी ही पद्धत चालू आहे पहिल्यापासून। इथे 3 भारे आधीच पडलेले आहेत, म्हणजे जवळपास कवल तोडतात ते लोक इथे आणून भारे टाकतात। तुम्हाला दाखवतो ते 3 भारे आता आजच्या दिवशी आम्ही पेटवणार आहोत। तर त्याचबरोबर पोरं सांगायला गेली होती भारं, हे बघा ज्यांना भारे टाकायचे आहेत ते सांगायला गेले होते बघा, ते सांगून आलेत सगळे वाडीत भारे टाका म्हणून होळीसाठी। तर ते हळूहळू एक एक रोज आणून टाकतील आता सगळेजण। हे बघा इकडे हे भारे आणून टाकलेले आहेत, इकडे 2, आता तिसरा एक। हे झालं काय रे? होळी आणायची आतुरता लागली सगळ्यांना, कधी एकदा होळी आणायला जातं असं झालंय। आता खड्डा खोदून झालेला आहे अशा पद्धतीने, एवढा मोठा खड्डा खोदलेला आहे बघा, झालंय नाही अजून आहे। परंपरेप्रमाणे
शेवऱ्याची आधी पूजा केली जाते. हे नारळ, घंटी, त्याचबरोबर पाणी वगैरे, निरंजन वगैरे सगळं घेतलेलं आहे. फुलं वगैरे, अगरबत्ती सगळं आहे, साखर वगैरे. त्याचबरोबर इकडे शेणी सारवण्यासाठी घेतलेलं आहे. अशा पद्धतीने सगळं साहित्य घेऊन आम्ही आधी पूजन करणार आहोत शेवऱ्याचं. नंतर मग परंपरेप्रमाणे शेवरा तोडला जाणार आहे. चला आता जाऊया शेवऱ्याच्या ठिकाणी. रोज संध्याकाळी रस्त्यावरती पाणी मारलं जातं. अशा रीतीने धुरळा होतो दिवसभर, गाड्या जातात येतात त्यामुळे तो धुरळा माती बसण्यासाठी पाणी मारलं जातं. रस्त्याचं काम जोरदार चालू आहे इकडे. चला हा छोट्या ताशेवाला बघा, ताशा तुटलाय फुटलाय तरी पण वाजवतो. इकडे दाखव ताशा दाखव. हे झाड भेटलं आहे आम्हाला, शेवरा आहे बघा. याला बाबुळचं झाड म्हटलं जातं. त्याचबरोबर इथे याला काठी असतात हे बघा. अशा पद्धतीने व्यवस्थित त्याला सांभाळून तोडलं जातं. आणि त्यावेळी इथे खाली साफ करणार, स्वच्छ करणार सगळं आणि मग ते तोडणार. पूजा करण्यासाठी सुरुवात झालेली आहे आता. वागदाच्या खऱ्या, बैरीच्या खऱ्या, पूर्वी मालका, पाटीकऱ्या मावल्याई. दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी तुझा 9 दिवस होलीचा कार्यक्रम आम्ही थाटामाटा साजरा करणार आहोत. तर दरवर्षीप्रमाणे जशी 9 दिवस आमच्यावर तू नजर ठेवतेस, तशी ह्या वर्षी पण 9 दिवस रात्रीचं पॉर हिंडतील फिरतील, त्यांना कुठल्याच प्रकारची दुखापत झाली नाही पाहिजे. जशी आम्हाला तू इथपर्यंत साथ दिलीस, तशी ह्या वर्षी पण 9 दिवस तुझा कार्यक्रम एकदम जल्लोषात साजरा होऊ दे. आणि ह्या वर्षापासून पुढच्या वर्षापर्यंत, होली येपर्यंत सर्व पोरांना सुखात सांभाळा ठेव ग बाय माझे मावले. आता घेऊन निघायचं शेवरा. खांद्यावरती घेतलेला आहे. मेहनत पण तेवढीच असते. हा सण साजरा करताना मजा तर असते, पण मेहनत पण तेवढीच असते. आता सगळे बघा कसे पोरं मेहनतीने खांद्यावरती घेतलेले सगळ्यांनी.
अरे इथे ह्याच्यात टाक ह्याच्यात मग असा टाक. परंपरेप्रमाणे पारा लावलेला आहे आम्ही. हा जाऊ दे वरती, जाऊ दे वरती. डोंगरी कार्य उरा रे उरा, आमच्या देवाला सोन्याचा तुरा रे. आपल्याला भजनाला जायचं आहे म्हणून मी निघतोय आता. आज होळीवर आपण नसणार आहे. भजन आहे आपलं. सावकाश आहे. होलीवरून घरी आलो आहे मी आता. आणि कारण का तर आपल्याला भजनाला जायचं आहे. तर आजचा हा होळीपासून आजपासून होळीला सुरुवात झाली आहे मित्रांनो खरं तर. आणि लवकरच शिमगोत्सव सुद्धा आपल्या कोकणातला येणार आहे आणि पालखीोत्सव. आपला देव आपल्या घरी येणार आहे. हा जल्लोष हे दिवस एक भारी असणार आहे. तर त्याचे ब्लॉग सगळे येतील आपल्या चॅनलवरती. तर चॅनलला आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.